की तुम्ही आम्हाला किती गटातटांमध्ये वाटा, तुम्ही किती पक्ष नवीन काढा, तुम्ही कितीही काही करा, पण जेव्हा आमच्या काळजावरती येतं, कारण जेव्हा आमच्या काळजावरती येतं ना, तेव्हा कोणीही असो आम्ही एकत्र आल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेब आमची आन बान शान आहेत, बाबासाहेब आमचे काळीज आहेत. आणि जेव्हा विषय काळजावरती येतो तेव्हा रक्त काय, आम्ही प्राण द्यायला तयार आहे. आज बाबासाहेबांनी इतकं काही केलंय आपल्या सर्वांसाठी. बाबासाहेबांनी त्यांचे लेकरू गमावलेत आमच्यासाठी. जर बाबासाहेबांसाठी जीव गमवायला लागला ना, तर आज सुद्धा इकडे द्यायला तयार आहे. पण जर या सरकारला एकच सांगतो, तुम्ही आमच्या नादी लागू नका, आम्ही तुमच्या नादी लागत नाही. कारण जर सुरुवात आम्ही केली तर शेवट सुद्धा आम्हीच करू. जर सुरुवात आम्ही केली तर शेवट सुद्धा आम्हीच करू. आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत, आम्ही संविधानावरती चालणारे आहोत. आणि जर संविधानावरती चालणारी लेकरं हातापायात काय घेऊन फिरायला लागली तर तुम्हाला भीमा कोरेगाव माहितच आहे काय होतं. आम्ही ते 500 महारांचे औलाद आहोत ज्यांनी 28,000 कापले. आम्ही एक बाबासाहेबांची लेकरू आहोत ज्यांनी अख्ख्या मनुवाद्यांना झोपून टाकले. जर हे लाखो करोडो एकत्र आले तर इकडचा नरेंद्र असो किंवा दलेंद्र असो, त्याला सुद्धा इकडे टिकू देणार नाही. आणि जर मी एकच जाता सांगतो, आपल्याला ही लढाई इकडे थांबवायची नाहीये. बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षण संस्था दिल्या आहेत, बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा दिली आहे. आज आपल्याला त्यांना लक्षात घेऊन, त्या संस्थांना लक्षात घेऊन आपल्याला ते पुढे वाढवायचंय. आज आपल्या समाजाचे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, पोलीसच्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या आपल्या समाजाची लेकरं घेऊन फिरतायत. आज जो लेकरू इकडे होता, बेंबीच्या डेटापासून ओरडत होता आंबेडकर आंबेडकर, तो गोल्ड मेडलिस्ट आहे. त्याला हे बघा इकडे आहेत ते. आज या मनुवाद सरकारला हेच खुपतंय आपलं. आपण यांच्या डोक्यावरती बसलोय आणि हे ह्यांना बघवत नाहीये. आज इकडे उपस्थित सर्वजण असाल, माझं भविष्य, तुमचं येणारं भविष्य, आपलं तर बाबासाहेबांनी सगळं करून दिलंय, पण आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला आज लढायचंय. आपल्याला आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी लढायचंय. बाबासाहेबांना सोपं नव्हतं एवढं सगळं देणं, पण तरी या इकडच्या मनुवाद्यांना त्यांच्या छातीवरती मारून सगळं घेतलंय त्यांनी. आज आपल्याला त्यांच्या छातीवर बसून त्यांना इकडे सपाट करायचंय. मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो, आज जसे तुम्ही गटतट सगळे बाजूला टाकून एकत्र समाजासाठी आलात, तसं आपल्याला सर्वांना इकडच्या येणाऱ्या काळामध्ये एकसाथ यावं लागेल. कारण की यांना माहिती आहे इकडचं जे सरकार आहे ते तोडफोड आणि राज्य करणारं सरकार आहे. मागच्या 1-1.5 वर्षापासून आपण महाराष्ट्रात बघत असाल, राजकारण असो, समाज असो, हे लोक सगळं तोडफोड करतायत, तेसनेस करतायत. आपल्या लोकांना पण आता महार मातंगांमध्ये लावून टाकलंय, तिकडे हिंदू मुसलमानांना लावून टाकलंय, तिकडे OBC मराठांना लावून टाकलंय. अख्खा देश एकामेकांविरुद्ध मारामाऱ्या करतोय आणि इकडे ह्यांची षडयंत्र वेगळी चालली आहे. आपण जरी या लढ्यात लढत असू तरी आपल्याला या देशात काय चालतंय यावरती सुद्धा लक्ष द्यायचंय. इकडे यांचा मेन अजेंडा संविधान बदलण्याचा आहे. तिकडे ते लोक खासदार फोडतायत, आमदार फोडतायत, ते डिलिमिटेशन बिल आणण्यासाठी काय काय तरतुदी करतायत. पण आपल्याला आपली जाण असायला पाहिजे. ज्या आमदार खासदारांना आपण निवडून दिलंय, कुठे ते आज आपलं संविधान रक्षण करणार होते, आपल्या बापाने दिलेलं आरक्षण त्यांचं रक्षण करणार होते. आज एक आमदार नाही, एक खासदार नाही आपल्या मदतीसाठी. आज एक आमदार, एक खासदार आपला आरक्षण उपवर्गीकरणावरती संसदेत बोलत नाही. का? कारण त्यांना माहिती आहे या समाजाला काही नको हवंय. या समाजाला बाबासाहेबांचे एक स्मारक बांधून द्या,
या समाजाला बाबासाहेबांचा एक पुतळा बांधून द्या, या लोकांना काही पैसे द्या आणि या लोकांची मतं घ्या. पण आपल्याला जागृत व्हायचंय. आज आपण बघत असाल, अहमदपूरची गल्ली असेल, दिल्लीचं संसद भवन असेल, एकच नेता आहे फक्त, एकच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकच नारा आहे फक्त. तो कुठल्याही जातीचा असो, तो ओपन असो, तो SC असो, तो OBC असो, तो मराठा असो. आज अमीरातल्या अमीर लोकांची मुलं सुद्धा एकच नाव घेत आहेत आणि एकच नारा देत आहेत. कारण की या इकडच्या मनुवाद सरकारने आपल्या बापाला 60 वर्षासाठी एका जातीचा नेता बनवून ठेवलेलं. पण आज इकडची युवा पिढी असेल, इकडचे नेते मंडळी असेल, यांना चुकून समजलंय की आता आपण काहीच करू शकत नाही. या लोकांनी बाबासाहेबांना वाचायला घेतलंय, या लोकांनी शिक्षण डोक्यावरती घेतलंय आणि हे लोक आजकाल शिकायला लागले. आणि म्हणूनच इकडची जिल्हा परिषदची शाळा असो, कॉलेज असो, हे लोक बंद पाडण्याच्या शर्यतीत लागलेत. मुंबईमधले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 4 कॉलेज आहेत. त्या 4 कॉलेजांपैकी 3 कॉलेजांचं नाव सुद्धा या टाइम लिस्ट मध्ये नाही CETच्या. या लोकांची शर्यत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकांसाठी जेवढे फायदे दिले तेवढे सगळे बंद करा. आरक्षण एक सुरुवात आहे. या सुरुवातीला आपण सर्वजण जे एकत्र आलो आहोत, ती शेवटपर्यंत आपल्याला एकत्र राहायचंय. आणि मी इकडच्या मनुवाद सरकारला सांगतो, आम्ही आंबेडकरवादी आहोत. मी बाबासाहेबांचा पंतू आहे. आम्ही काय फ्लावर नाहीये, आम्ही फायर आहे, फायर. तुम्ही आमच्या एक बाबासाहेबांवरती काही टीका करा, नाही तुम्हाला पेटून इकडे पळून लावलं तर बघा. आणि हीच सुरुवात आपल्याला आजपासून करायची आहे. आणि ती सुरुवात आज इकडनं अहमदपूरमधनं तुम्ही लोकांनी सर्वांनी केली आहे. हीच एकता आपल्याला सर्वांना शेवटपर्यंत ठेवायची आहे. तो मुद्दा आरक्षणाचा असो, तो मुद्दा संविधानाचा असो, किंवा तो मुद्दा आपल्या बापाचा असो, आपल्या सर्वांना एकत्र होऊन लढायचंय. कुठल्याही जातीला शिव्या न घालता, कुठल्याही जमातीला शिव्या न घालता आपल्याला हा लढा सरकारच्या विरोधात लढायचा आहे. आणि जोपर्यंत हा लढा आपण जिंकत नाही, तोपर्यंत आपण हा रस्ता सोडत नाही. आपण ती लेकरं आहोत, आपण आपल्या बापाची लेकरं आहोत. बापाने सुद्धा त्याचं कष्टाचं सोनं केलंय आणि आपल्याला सुद्धा बापाने जे सोनं दिलंय ते टिकून ठेवायचंय. यासाठी आपल्याला लढायचंय. आज ही एकता अशीच ही कायम ठेवा. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, अहमदपूरची अख्खी टीम असेल, आणि ज्यांना भाषण नाही भेटलं त्यांची सुद्धा माफी मागतो मी. ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला गावागावांमध्ये जायचंय, लोकांना नक्की समजवायचंय की नक्की आरक्षण उपवर्गीकरण काय आहे. हे जोपर्यंत गावाच्या कोपऱ्यापर्यंत लोकांना समजत नाही, तोपर्यंत आपल्याला हा लढा द्यायचा आहे. आणि जाता जाता एवढंच सांगतो की बाबासाहेबांनी इकडच्या सर्वांसाठी केलंय, फक्त एका जातीसाठी नाही केलंय. तर एकत्र व्हा. वेळ गेली नाहीये, काळ गेला नाहीये आणि काळ बदलतोय. आज अख्खा देश बाबासाहेबांचं नाव घेते. आपण तर बाबासाहेबांचं नाव आधीपासून घेत होतो. आज अख्खा देश बाबासाहेबांचं नाव घेते. तर जे लोक येत आहेत त्यांना बाबासाहेब सांगा, जे लोक समजत नाही त्यांना नीट समजून सांगा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केले हे सुद्धा समजून सांगा. आणि तुम्ही सर्वजण एवढ्या उन्हामध्ये उपस्थित होतात, सगळे उन्हामध्ये बसले होतात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि वेळेस थांबतो. जय भीम.